नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर खूप दिवसापासून व्हिडिओ बनवलेला नव्हता, मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपल्याला 4 टक्स ब्लाऊजचे जे आहे स्टिचिंग करायचे आहे. तर 4 टक्स ब्लाऊजला आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे, घडी किती घ्यायची आहे आणि आपल्याला किती वाढवायचं आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. ते बघा, 40ची छाती आहे, 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मी कटिंगसाठी. आणि जो आपण 2 इंचाचा पप घेणार आहे तो मी इथं 2 इंच वाढून घेऊन आणि हा कोपरा जो आहे कट करून घेतलेला आहे. तर हे बघा, मध्ये जो टक्स आहे तो घ्यायचा आहे, तो आहे आपला 5.25 इंच. उभा घेतलेला आहे मी 2.5 इंच आणि इथून जे आहे आपल्याला पूर्ण 2 इंचाचा पपसाठी टक्स घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा झाला आपला मध्य सेंटरचा जो टक्स आहे तो झाला. इथून जे आहे आपल्याला वरती 2 इंच घ्यायचा आहे, इथून आपण 1.5 इंच घेणार आहोत आणि इथूनही आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही सरळ रेष मारून घ्यायची, ही एक सरळ रेष मारून घ्यायची आणि ही एक सरळ रेष मारून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे आणि पटकनही कोणालाही जमेल अशी सोपी पद्धत आहे. तर असं म्हणजे अवघडही वाटणार नाही आणि पटकन ब्लाऊज आपला स्टिच होईल एवढी सोपी पद्धत आहे. तुम्ही पाहू शकता. हे मी थोडंसं डार्क करून घेतलेलं आहे, कारण का बरोबर जे आहे आपलं पाठपोट उठणार आहे. ते बघा, ह्या पद्धतीने पेन आहे, मी पेननी बरोबर वळून घेतलेला आहे. दोन्ही भाग आहे ते सेम होऊ नये म्हणून आपल्याला ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे. आता झालेला आहे आपला जो हा मार्किंग आहे संपूर्ण झालेली आहे. आता आपण स्टिच करूया. चला, आता आपल्याला टक्स कसे घ्यायचे आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. हे बघा, हा जो आहे आपला 2 इंचाचा टक्स आहे. 2 ते 2.5 इंच आपल्याला तिरकी टीप मारायची आहे अशा पद्धतीने. हा झाला आपला मध्य सेंटरचा जो टक्स. हा आहे आपला फक्त काहीतरी 1/2 इंचाचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे, म्हणजे 1/2 इंचच आपल्याला टिपीमध्ये घ्यायचा आहे. सगळे टक्स जे आहेत ते आपल्याला 1/2 इंचाच्या टक्समध्ये घ्यायचा आहे. फक्त जो आहे आपला मध्य जो टक्स आहे तोच आपल्याला 2 इंचाचा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे जे आहे आपले संपूर्ण 4 टक्स ब्लाऊजचे जे आहे टक्स आहेत ते टाकून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपला पप आहे जो 4 टक्स ब्लाऊजचा किती छान आलेला आहे. तर आता आपल्याला क्रॉसपट्टी सुद्धा लगेचच योकपट्टी आपल्याला जोडायची आहे. ते बघा, योकपट्टी सुद्धा आपण ह्या पद्धतीने जोडणार आहोत. आणि योकपट्टी म्हणजे काय, ब्लाऊजची जी उंची आहे संपूर्ण जी उंची आहे ती आहे 16 इंच आणि 16मध्ये आपण 1 इंच वाढवलं म्हणजे पूर्ण उंची आपण 17 घेतलेली आहे. तर जे आहे आपली योकपट्टी जी आहे ती आपल्याला कमी पडू नये म्हणून मी 2 इंचांनी योकपट्टी वाढवून घेतलेली आहे. या पद्धतीने सुद्धा तुम्ही योकपट्टीला म्हणजे कपडा जर कमी असला तर तुम्ही ह्या पद्धतीने योकपट्टी लावू शकता. तर हे झाले, आपली योकपट्टीसुद्धा लावून झालेली आहे आणि मी डबल टिपासुद्धा मारून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता जो आहे आपला 4 टक्स ब्लाऊजचा जो भाग आहे पुढचा तो तयार झालेला आहे. अशा पद्धतीने हा जो आहे आपला 4 टक्स येणार आहे. आता जो आपला बॅक साईडचा गळा आहे तर गळा उंची आहे आपली 4 म्हणजे अधिक अर्धा इंच 4.5 इंच. 3 इंचाची मी रुंदी घेतलेली आहे आणि वरतूनही मला 3 इंच घ्यायचं आहे. म्हणजे आपण जी कटिंग आहे ती खूप म्हणजे आपल्याला 2 इंचाचं शोल्डर ठेवायचं आहे. 2 किंवा 1.25-2 इंचाचं शोल्डर आहे या कटिंगचं. या पद्धतीने जे आहे मी गळ्याची कटिंग करून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता जो आहे आपल्याला जो पुढचा भाग आहे त्याला आयपट्टी हुकपट्टी करून घ्यायची आहे. आपल्याला जे गळ्याचा कपडा उरलेला आहे तर त्याचे मी 2 भाग करून घेणार आहे. हे बघा, ह्या पद्धतीने आणि अशा पद्धतीने ही जी आहे आपली आयपट्टीचा आपण पट्टी लावून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आणि हुकपट्टी सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने लावायची आहे. फक्त आयपट्टी जी आहे उलट्या बाजूनी, हुकपट्टी जी आहे ती सरळ बाजूनी, फक्त हाच फरक आहे. आणि आपली जी आयपट्टी जी हुकपट्टी आहे ती लावून झालेली आहे. आता आपण
जो काही तुमचा गळा आहे, गळा उंची आहे ती आपण लगेचच मोजून घेणार आहोत। आणि जो आपला पुढचा भाग आहे 4 टक्स ब्लाऊजचा, तर तुम्ही पाहू शकता तो एकदम परफेक्ट आलेला आहे आणि छानही आलेला आहे आणि शोल्डरही आपलं भरपूर नाजूक आहे। तर हे बघा, गळा उंची जी आहे मी घेतलेली आहे 8.25 इंच पुढचा गळा आणि या पद्धतीने मी आकार देऊन घेणार आहे गळ्याला आणि असा आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे। दुसरं सुद्धा मी लगेचच मोजून घेणार आहे। ह्याला सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। तर हा जो भाग आहे जो पुढचा तो जरा डीप आहे, तर त्याच्यामुळं आपल्याला खूप म्हणजे जे असं मोठं वाटतं आहे पुढचा भाग। हे बघा, अशा पद्धतीने मी एक नग मारून घेतलेला आहे, म्हणजे सवय झालेली आहे। आपलं मध्य सेंटरवरून जर मोजलं तर बरोबर 4.5 इंच भरते आणि हुबसुद्धा आपल्याला 4.5 इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला तिरके जे टक्स आहे ते आपण मारून घेणार आहोत। दोन्ही साईडचे आपल्याला टक्सही मारून घ्यायचे आहेत आणि टक्स मारून झाल्यानंतर आपल्याला कमरपट्टीही लगेच लावून घ्यायची आहे। कमरपट्टी जी आहे ती आपली लावून झालेली आहे। ते हे बघा, आता आपण आपले शोल्डर जे आहे जोडून घेणार आहे। शोल्डरला मी ह्या पद्धतीने जे आहे तिरकी टीप मारून घेणार आहे आणि दुसरंही शोल्डर आपल्याला लगेचच जोडून घ्यायचं आहे। त्याला सुद्धा ह्याच पद्धतीने जोडायचं आहे। पाहू शकता तुम्ही, तिरकी टीप जी आहे ती आपल्याला मारून घ्यायची आहे आणि 2-2 टिपा मारायच्या आहेत। शोल्डर जे आहे आपल्याला एकसारखं जोडून घ्यायचं आहे आणि थोडंसं कट करून घ्यायचं आहे। एकसारखं करून घेतलं आपण। आपल्याला जो गोट करायचा आहे तर गोट करण्यासाठी मी जो कपडा आहे तो तिरका कट करणार आहे। तर तिरका कट केल्यामुळं काय होतं, जो आपला गोट आहे तो एकदम परफेक्ट येतो आणि असा ओढून बसतो आणि फिनिशिंग आहे आपल्या गोटला छान येते। ह्या पद्धतीने मी जो आहे आपला गोट जो आहे करणार आहे। तर हे बघा, या पद्धतीने जे आहे तिरकं कापलेलं आहे ते आपल्याला ह्या पद्धतीने जोडायचं आहे। गोटची जी पट्टी आहे ती ह्या पद्धतीने मी जोडून घेतलेली आहे। ही पण आपल्याला त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे, पण थोडीशी कट करून घ्यायची। पण नेमका आपला व्हिडिओ चालू होता आणि मध्येच आपली जी लाईट आहे ती गेलेली आहे। ते बघा, मी ह्या पद्धतीने पायावर जे आहे आपला गोट चालू आहे, तर तुम्ही पाहू शकता। गोट जो आहे आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने करायचा आहे। तर इथं जे आहे थोडंसं आपल्याला जी वरची पट्टी आहे ती जिथं शोल्डर आपण जॉईंट केलेलं आहे तिथं थोडंसं वळून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं शोल्डर उतरत नाही। 75% आपल्या शोल्डरचा जो प्रॉब्लेम आहे तो कमी होतो। संपूर्ण जे गळ्याला आहे मी टीप जी आहे ह्या पद्धतीने मारणार आहे, एकदम सरळ।
तर पाहू शकता तुम्ही, जी आपली लाईटसुद्धा गेलेली होती ती नेमकीच आलेली आहे. तर जो गोट आहे तो आपल्याला आता एकदम परफेक्ट दिसणार आहे आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसणार आहे. बघा, ह्या पद्धतीने आपल्याला गोट करून घ्यायचा आहे. तर मेघाबाई मी कटिंग केलेली आहे. तर मेघाबाईची सुद्धा आम्ही मध्य सेंटर काढून घेणार आहे. जो आपला गोट आहे तो संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला लगेचच बाही जोडायची आहे. तर हा जो गोट आहे तो आपला संपूर्ण झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता, हा जो गोट आहे आपला संपूर्ण किती छान आणि व्यवस्थित आलेला आहे, एकदम बारीक. आता जो आहे आपल्याला बाही जॉईंट करायची आहे. तर मी बाहीचं सुद्धा मध्य सेंटर काढलेला आहे. अशा पद्धतीने जो आहे मध्य सेंटर कट करून घ्यायचा आहे आणि मध्याहून आपल्याला बाही जी आहे जॉईंट करून घ्यायची आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला स्टिचिंगचा, फोरटक्स ब्लाऊज स्टिचिंगचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमचाही फायदा होईल आणि मलाही बरं वाटेल. जे आहे आपल्या ब्लाऊजची फिटिंग आपण लगेचच करून घेणार आहे. तर संपूर्ण जो ब्लाऊज आहे तुम्हाला स्टिचिंग ही कशी वाटली, तुम्हाला सोपी वाटली का नाही वाटली, ती पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि फोरटक्स हा ब्लाऊज आहे तो पण तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कमी वेळेमध्ये झटपट आपला जो आहे फोरटक्स ब्लाऊज आहे तो शिवून झालेला आहे. शिवाय साधा ब्लाऊज आपण शिवलेला आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.